हाय, नमस्कार मित्रांनो. मोटिवेशनल कोरटनाच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. मी तुम्हाला सांगणार आहे लखपती दीदी योजना महिलांना कशा प्रकारे सहाय्य करते आणि महिलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सरकार या योजनेच्या मार्फत करण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, 24 ऑगस्ट 2024 रोजी नरेंद्र मोदी यांनी आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये आपला कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळेस 11 लाख नवीन लखपती दीदींना या योजनेमार्फत त्यांना प्रमाणपत्राची वाटप करण्यात आले होते. तर या योजनेची सुरुवात होऊन बरीच वर्षे झाली. नोव्हेंबर 2023 मध्ये या योजनेची सुरुवात केली होती. पण या योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक दृष्टिकोनातून स्वतः म्हणजे स्वयंसहाय्यता स्वतःच्या कौशल्यातून गटामध्ये महिलांचे सक्षमीकरण करणे. या योजनेतून महिलांना वर्षाला 1 लाख रुपये पर्यंत अधिक कमाई करता येईल असे प्रशिक्षण देण्यात येते. म्हणजे या योजनेचा एकच उद्दिष्ट आहे की बाबा महिलांना आपल्या ज्या ग्रामीण भागाच्या गोरगरीब महिला आहेत त्यांना सक्षम बनवण्याचं काम हे आपलं सरकार करते. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून जे कौशल्य प्रशिक्षण असते ते जर त्या महिलांनी पूर्ण केले तर त्या महिलांना स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी सरकार आपल्या थ्रो तर 1 लाख ते 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. म्हणजे या कर्जाला कुठलेही व्याज आकारलेलं जात नाही. ही जी योजना आहे दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक अडचण दूर करण्यासाठी ही योजना आहे. या लखपती दीदी योजनेतून देशात 3 कोटी अशी लखपती दीदी निर्माण करणे हे सरकारचे धोरण आहे. या योजनेतून महिला बचत गटांना कृषी पंपासाठी कृषी म्हणजे शेतातील कृषी ड्रोन जे असतात कृषी कामासाठी ड्रोन दिले जाणार आहेत. सुमारे 15,000 देशातील महिला बचत गटांना हे ड्रोन पुरवले जाणार आहेत. या लखपती दीदी योजनेच्या मार्फत महिलांना प्रशिक्षण देणे, महिलांना ड्रोन कसे चालवावे हे शिकवणे, महिलांना आपल्या कमी खर्चामध्ये आपल्या व्यवसायाचे गुंतवणूक करून कसे आपले उत्पन्न वाढावे हे या लखपती दीदी माध्यमातून शिकवले जाते. आणि ही योजना गोरगरीब महिलांसाठीच आहे. जे या महिला अशाच महिला या योजनेच्या पात्रता आहेत की ज्या महिलेचा कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीमध्ये नसलं पाहिजे आणि या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 3 लाखापेक्षा जास्त नसावं. वय वर्ष आहे 18 ते 50 वर्ष. या योजनेच्या लाभार्थ्यासाठी महिलांना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो आणि रजिस्टर मोबाईल नंबर लागतो. जर तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला या योजनेबद्दल काही कुठले शंका किंवा निराशा असतील तर आपण आपल्या गावामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन या योजनेची प्रत्यक्ष माहिती घेऊन जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण त्या अंगणवाडी सेविकेला मिळावे. कारण या योजनेच्या मार्फत तुम्हाला सरकार पूर्णपणे 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत पूर्ण फ्री म्हणजे विना व्याजी कर्ज देणार आहे आणि स्वतःला तुम्हाला सक्षम बनवणार आहे की बा तुम्हाला कसं म्हणजे तुमचा जे आता महिला ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे उद्योग असतात त्यांना त्या व्यवसायांना कशी चालना देण्यात यावी, कोणत्या व्यवसायामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे, कमी खर्च करून जास्तीत जास्त आपण उत्पादन कसं घ्यावं हे सर्व काही या योजनेच्या मार्फत आपल्या सरकारचा प्रयत्न आहे की स्त्रिया आपल्या ज्या महिला आहेत गोरगरीब महिला ह्या स्वयंपूर्ती झाल्या पाहिजे. स्वतःच्या गरजा स्वतःच्या परिवाराला पुढे आर्थिक सहाय्य त्यांची अडचणी दूर झाली पाहिजे असा या योजनेचा या लखपती दीदी योजनेचा हेतू आहे. मित्रांनो, तुम्हाला अशाच नवीन योजनेची माहिती
बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या नातेवाईकांना सांगा, त्यांना या योजनेबद्दल सांगा. आमच्या मोटिवेशनल गोरखनाथ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत अशा नवीन नवीन योजना पोहोचण्याचा माझा सदैव प्रयत्न असेल. तुमचा सैवार्थ गोरखनाथ.